भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी शिवसेना पक्षाबाबत वादग्रस्त विधान केलंय। शिवसेनेचा बाप मीच असल्याचं विधान फुके यांनी केलंय आणि यावरून आता शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक पलटवार केलाय। बघूया। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यानं भंडाऱ्यात महायुतीत मिठाचा खडा पडलाय। भाजप आमदार परिणय फुके यांनी भाजपच्या मेळाव्यात शिवसेनेसोबत असलेल्या वादावर भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। शिवसेना आमदाराच्या अपयशाचं खापर आपल्यावर फोडलं जात असल्याचं सांगताना त्यांनी आपणच शिवसेनेचे बाप असल्याचं वक्तव्य केलंय। माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला, पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली, पण त्याविषयी मला हे निश्चितच माहित झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं, पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे। परिणय फुकेंच्या वक्तव्यानं भंडाऱ्याचे शिवसैनिक संतप्त झाले। परिणय फुकेंनी माफी मागावी, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावं असा इशाराही शिवसैनिकांनी दिला। तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही फुकेंच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं भोंडेकरांनी सांगितलं। अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहे, त्यांना बाप कोण आहे दाखवण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर 12 तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल। ही महायुती जी विस्कटली होती पुन्हा आपणच निर्माण केलेल्या बांधून आणलेल्या, आज आपलेच लोक जर समजा हे महायुतीवरती असं वक्तव्य करत असतील, तमाम शिवसैनिकाचं मन दुखवण्याचं काम करत असतील तर अशा नेत्याला आवरायला पाहिजे ताबडतोब, जेणेकरून हे असं पुन्हा वातावरण तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना मी सुद्धा पत्र देणार आहे। परिणय फुकेंच्या वक्तव्याकडे शिवसेनेच्या मुंबईच्या नेत्यांनी मात्र गांभीर्यानं पाहिलेलं दिसत नाहीये। फुकेंचं वक्तव्य हे पक्षाचं विधान नसून ते वैयक्तिक असल्याचा अजब तर्कट शिवसेना नेते दीपक केसरकरांनी मांडला। एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कोणीतरी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये। ते माझे मित्रच आहेत, परंतु अशी विधानं करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे। शेवटी युतीचं शासन आहे, लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत, खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिलं पाहिजे। शासनाचे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल योग्य ती प्रसिद्धी सुद्धा जास्त करून शासन जे चांगलं काम करतंय त्याची केली पाहिजे असं मला वाटतं। शिवसेनेचा बाप असल्याचं सांगणाऱ्या परिणय फुकेंचा बाप कोण असा सवाल उद्धव ठाकरेंच्या पक्षानं उपस्थित केला। अशा लोकांना प्रसिद्धी देऊ नका, फुकट गेलेली माणसं आहेत, त्यामुळे ते देवेंद्रजींना विचारायचं हा कसे सांभाळता या फुकट गेलेल्या माणसांना, आणि याचा बाप कोण फुकेचा तो देवेंद्रजींना विचारलं पाहिजे। महायुतीत सगळे पक्ष गुण्यागोविंदानं नांदतायत असं म्हणता येणार नाही। गेल्या काही दिवसांपासून मित्र पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यातच परिणय फुकेंसारख्या नेत्यांची वक्तव्य महायुतीत मोठी दरी निर्माण करतील असं बोललं जात आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।